नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, जरा कल्पना करा की चालताना तुमचे गुडघे फुटू लागले, तुम्हाला सतत पाठदुखीचा त्रास होत असेल आणि तुमचे दात कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय कमकुवत होऊ लागले असतील, तर तुम्ही ते वृद्धत्वाचं लक्षण म्हणून नाकारलं का? जर असं असेल तर इथेच थांबा. या सर्व समस्या कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे असू शकतात, जी हळूहळू निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे ही कमतरता हळूहळू होते आणि बहुतेक लोकांना ते लक्षातही येत नाही. आज आपण कॅल्शियमबद्दल बोलत आहोत. ते इतकं महत्त्वाचं का आहे? आपल्याला कमतरता आहे किंवा नाही हे समजून घेणं फार गरजेचं आहे. या कमतरतेमागील खरी कारणं कोणती आहेत आणि 5 शाकाहारी अन्न स्रोत जे दूध न पिता तुमच्या कॅल्शियमच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करू शकतात, आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने. तर चला, अधिक विलंब न करता आपण लगेचच सुरुवात करूया. पण त्या अगोदर एक गोष्ट मला सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुम्हाला दूध पिण्यास आवडतं की नाही आवडत. एक गोष्ट समजून घ्या, कॅल्शियम हा केवळ हाडांसाठीच नाही तर संपूर्ण शरीरासाठी एक मूलभूत बिल्डिंग ब्लॉक आहे. तुमची हाडे, दात, हृदय, नसा आणि स्नायूंचं योग्य कार्य कॅल्शियमवरती अवलंबून असतं. शरीरातील सुमारे 99% कॅल्शियम हाडे आणि दातांमध्ये साठलेले असतं. जेव्हा कॅल्शियमची कमतरता निर्माण होते तेव्हा आपली प्रणाली हुशारीने ते हाडे आणि दातांपासून खेचते, जेणेकरून हृदय आणि नसा यांसारखे महत्त्वाचे अवयव कार्यरत राहतील. तथापि त्याचे परिणाम हळूहळू तुमच्या शरीरावरती दिसून येतात. सततचा कंबरदुखी, मानेमध्ये कडकपणा किंवा वेदना, सांधे हलवताना क्रॅक किंवा क्रॅकिंगचा आवाज येणं आणि थोड्याशा अडखळण्याने हाडे फ्रॅक्चर होणं, दातांमध्ये पोकळी, किडणं आणि वारंवार वेदना, ठिसूळ नखे, केस गळणं, त्वचेला खाज सुटणं, निद्रानाश आणि महिलांमध्ये चिडचिड, मूड स्विंग्स आणि पोटामध्ये पेटके यासारख्या मासिक पाळीपूर्वीचे सिंड्रोम समस्या, ही सर्व चिन्हे दर्शवितात की शरीराला पुरेसं कॅल्शियम मिळत नाही. जर ही कमतरता त्वरित दूर केली नाही तर हाडे पातळ आणि कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस, संधिवात आणि सोरायसिस आणि एरिथेमासारख्या त्वचेच्या समस्यांचा धोकासुद्धा वाढतो. आता प्रश्न उद्भवतो, शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता का आहे? आपण चांगला आहार घेत नाही का, की दुसरं काही कारण आहे? याची प्रत्यक्षात अनेक कारणे आहेत. सर्वात सामान्य कारण म्हणजे आपल्या दैनंदिन आहारामध्ये कॅल्शियमची कमतरता असते. आपण वारंवार तेच पदार्थ खातो, त्यात खूप कमी कॅल्शियम असतं. दुसरं प्रमुख कारण म्हणजे शरीर कॅल्शियम शोषण्यास असमर्थ आहे. समजा तुम्ही कॅल्शियमयुक्त पदार्थ खाता, पण जर तुमची पचनसंस्था योग्यरित्या काम करत नसेल किंवा तुम्ही शोषण रोखणारी काही औषधे घेत असाल तर कॅल्शियम शरीरामध्ये पोहोचत नाही. तिसरं कारण म्हणजे काही जीवनशैलीच्या सवयी, जसं की जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिणं, धूम्रपान, मद्यपान किंवा जास्त साखरेचं सेवन, हे सर्व कॅल्शियम शोषण्यापासून रोखतात. कधीकधी वारंवार पोटदुखी आणि दीर्घकालीन आम्लता देखील कॅल्शियम शोषण्यात मोठा अडथळा निर्माण करते. आणि हो, एक मोठा गैरसमज आहे. लोकांचा असा विश्वास आहे की कॅल्शियम म्हणजे दूध, पण आजचं दूध पूर्वीसारखं राहिलेलं नाही. त्याची गुणवत्ता खालावली आहे. दूध पिल्यानंतर अनेक लोकांना पोटफुगी, गॅस किंवा मग टॉयलेटमध्ये जाण्याची तात्काळ गरज भासते. हे स्पष्ट लक्षण आहे की दुधातील कॅल्शियम शोषलं जात नाही. तर कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करणं कठीण आहे का? तर अजिबात नाही. दूध हे कॅल्शियमचा एकमेव स्रोत नाही आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक देशी आणि शुद्ध शाकाहारी पदार्थ आहेत ज्यात दुधापेक्षा अनेक पट जास्त कॅल्शियम असतं. फक्त ते तुमच्या आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीने समाविष्ट करणं आवश्यक आहे. मंडळी, आता आपण त्या खास शाकाहारी पदार्थांबद्दल बोलूया जे दुधापेक्षाही कॅल्शियमचे अधिक प्रभावी स्रोत आहेत. आणि सर्वात चांगलं म्हणजे ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सहजपणे समाविष्ट केले जाऊ शकतात. कोणतीही महागडी औषधे, कोणतंही पूरक आहार नाही, फक्त थोडीशी समज आणि काही बदल तुमची हाडे मजबूत करू शकतात. खाण्यायोग्य चुना. जेव्हा जेव्हा कॅल्शियमचा उल्लेख केला जातो तेव्हा बहुतेक लोक जे आहेत ते दूध किंवा पूरक आहारांचा विचार करतात. परंतु काही लोकांना माहीत आहे की खाण्यायोग्य चुना हा कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी एक उत्कृष्ट काळानुसार चाचणी केलेला उपाय आहे. चुना हा शब्द लॅटिन शब्द कॅलिक्सपासून आला आहे, ज्याचा अर्थ चुना किंवा मग दगडाची राख आहे. प्राचीन काळी लोक दुधावर अवलंबून नव्हते. मजबूत हाडे राखण्यासाठी त्यांनी त्यांच्या दैनंदिन आहारामध्ये थोड्या प्रमाणामध्ये खाण्यायोग्य चुना समाविष्ट केला.
पण मंडळी, लक्षात ठेवा की भिंती किंवा रंगामध्ये वापरला जाणारा चुना खाण्यायोग्य नसतो. तो खडबडीत असतो आणि तुमचं तोंडसुद्धा कापू शकतो आणि शरीराला हानीसुद्धा पोहोचवू शकतो. नेहमी खाण्यायोग्य दर्जाचा चुना निवडा, म्हणजे स्वच्छ, शुद्ध आणि खाण्यायोग्य स्वरूपामध्ये शुद्ध केलेला चुना. तुम्हाला तो कोणत्याही पान दुकानामध्ये, किराणा दुकानामध्ये किंवा ऑनलाईन सहज मिळेल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही ते कसं सेवन करावं? आयुर्वेद म्हणतं की दररोज गव्हाच्या दाण्या एवढा लिंबाचा दाणा पुरेसा आहे. हे थोडंसं दह्याच्या वाटीमध्ये मिसळा आणि ते खा. का? कारण दह्यातील चांगले फॅट आणि कॅल्शियम लिंबातील कॅल्शियम शरीराद्वारे जलद आणि प्रभावीपणे शोषण्यास मदत करतात. शिवाय दही स्वतःच कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे. म्हणून दोन्ही मिळून दुहेरी फायदे होतात. बरेच लोक चुकून पाण्यात विरघळलेला चुना पितात. असं केल्याने त्याची प्रभावीतता लक्षणीयरित्या कमी होते आणि काही कारणांमध्ये किडनी स्टोनचा धोका देखील वाढतो. म्हणून कॅल्शियमच्या गोळ्या पाण्यासोबत घ्याव्यात. काजूसोबत कॅल्शियम घेतल्याने अनेकदा किडनी स्टोन होतात. तथापि जेव्हा तेच कॅल्शियम दह्यासारख्या चरबीयुक्त माध्यमातून एकत्र केलं जातं तेव्हा शोषण सुधारतं, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होतो. तुम्ही दह्याऐवजी भाज्यांवर थोडासा चुना देखील शिंपडू शकता. फक्त ते कमी प्रमाणामध्ये सेवन करण्याची काळजी घ्या. जास्त प्रमाणामध्ये सेवन हानिकारक असू शकतं. दह्यासोबत दररोज एक चिमूटभर खाण्यायोग्य चुना घेतल्याने हाडे, दात आणि नसांच्या आरोग्यासाठी चमत्कार होऊ शकतात. 15 ते 20 दिवसांमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेशी संबंधित अनेक लक्षणे जसं की सांधे गळणं, पाठदुखी किंवा केस गळणं सुधारू लागतात. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे पांढरे तीळ. आता आपण आणखी एका सुपरफूडबद्दल बोलत आहोत, पांढरे तीळ. तीळ हे आपल्या भारतीय आहाराचा बराच काळाचा भाग आहे. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 100 ग्रॅम दुधामध्ये अंदाजे 125 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं, तर 100 ग्रॅम पांढऱ्या तिळांमध्ये अंदाजे 975 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. दुधापेक्षा सुमारे 8 पट जास्त. शिवाय तीळ मॅग्नेशियममध्ये समृद्ध असतात, जे शरीराला कॅल्शियम योग्यरित्या शोषण्यास मदत करतात. याचा अर्थ असा की जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये तिळाचा समावेश केला तर तुम्हाला कॅल्शियम मिळेलच, पण ते योग्यरित्या साठवूनही ठेवता येईल. आता प्रश्न असा आहे की ते कसं खावं? हिवाळ्यामध्ये तिळाचं सेवन करणं सर्वोत्तम मानलं जातं. तुम्ही घरी गूळ किंवा तिळाचे लाडू किंवा चिक्की बनवू शकता आणि दररोज थोडे थोडे खाऊ शकता. उन्हाळ्यामध्ये तिळाचं मोठ्या प्रमाणामध्ये सेवन करणं योग्य नाही, कारण ते गरम असतात. या हंगामामध्ये तुम्ही ते कोरडे भाजून हवाबंद डब्यामध्ये साठवू शकता. दररोज 1 चमचा तीळ पिठामध्ये मिसळून रोट्या बनवू शकता किंवा भाज्यांमध्ये घालू शकता. तुम्ही थोडेसे भाजलेले तीळ असलेले दूध देखील पिऊ शकता. तिळाचं तेल देखील खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदामध्ये म्हटलं आहे की तिळाच्या तेलाने मालिश केल्याने आणि थोडा वेळ उन्हात बसल्याने केवळ कॅल्शियमचा फायदा होत नाही, तर नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी देखील तयार होतं. तुम्हाला माहीत आहेच की कॅल्शियम शोषण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. पिठामध्ये तीळ घालणं, लाडू बनवणं किंवा आठवड्यातून काही वेळा तिळाचं तेल वापरणं यासारखे छोटे बदल तुमच्या कॅल्शियमचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढवू शकतात. मंडळी, तुम्ही पहा, महागड्या गोळ्या किंवा दुधावर अवलंबून राहणं नाही. फक्त 1 चिमूटभर चुना किंवा काही तीळ तुमच्या हाडांना ही ताकद देऊ शकत नाही जी लोक वर्षानुवर्षे गमावतात. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे चणा डाळ. ही डाळ दिसायला साधी दिसू शकते, परंतु त्यात प्रचंड शक्ती आहे. प्राचीन काळी आपले वडीलधारी लोक, शेतकरी आणि कामगार हिवाळ्यामध्ये बेसन डाळ नेहमी खात असत. का? कारण ही डाळ शरीराला केवळ उबदारपणा देत नाही, तर अंतर्गत शक्ती देखील प्रदान करते. त्यात प्रथिने, फायबर आणि खनिज भरपूर प्रमाणामध्ये असतात, जी केवळ स्नायूंनाच मजबूत करत नाही, तर हाडे देखील मजबूत करतात. बेसन डाळीची सर्वात मोठी खासियत म्हणजे ती शरीरातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त युरिक ॲसिड बाहेर काढण्यास मदत करते. म्हणूनच सांधेदुखी, युरिक ॲसिड किंवा सौम्य संधिवात असलेल्या लोकांनी ते त्यांच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता. शिवाय त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे, जो रक्तातील साखर हळूहळू वाढविण्यास मदत करतो. म्हणूनच मधुमेहींसाठी देखील हा एक उत्तम पर्याय आहे. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे राजगिरा. हे धान्य नाही, तर एक बी आहे. तथापि त्याचे पौष्टिक मूल्य अनेक धान्यांपेक्षा जास्त आहे. त्यात उच्च दर्जाचे प्रथिने, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम असतं.
महत्त्वाचं म्हणजे राजगिरामध्ये लायसिन नावाचे अमिनो आम्ल असतं, जे सामान्य धान्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये आढळतं. हे अमिनो आम्ल स्नायूंच्या विकासामध्ये किंवा ऊतींच्या दुरुस्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं. राजगिरातील नैसर्गिक फायबर निरोगी पचनसंस्था राखतं, पोट हलकं ठेवतं आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवतं. ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत करतं, जे हृदयाच्या आरोग्यासाठी योगदान देतं. तुम्ही ते लाडू, चिला किंवा खिचडीमध्ये किंवा पिठामध्ये मिसळून रोटीही बनवून समाविष्ट करू शकता. 5वं जे आहे ते आहे रागी. रागीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं आणि जे इतर कोणत्याही धान्यामध्ये क्वचितच आढळतं. वय वाढत असताना हाडे कमकुवत होऊ लागतात आणि सांधेदुखी सामान्य होते. रागीचे नियमित सेवन केल्याने तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होऊ शकते. रागीमध्ये लोह देखील भरपूर असतं, जे अशक्तपणा आणि रक्त कमी करण्यास मदत करतं. शिवाय त्यातील फायबर रक्तातील साखरेमध्ये अचानक वाढ होण्यास प्रतिबंध करतं, ज्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांना जास्त काळ ऊर्जावान आणि पोटभर वाटण्यास मदत होते. या तिन्ही म्हणजे हरभरा डाळ, राजगिरा डाळ आणि रागीमध्ये एक गोष्ट समान आहे, ते हळूहळू पचतात, शरीराला सतत ऊर्जेचा पुरवठा करतात, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात आणि स्नायू बळकट होतात. जर तुम्हाला वयाच्या 60 नंतर सक्रिय, चपळ आणि उत्साही वाटावं असं वाटत असेल, तर तुमच्या दैनंदिन आहारामध्ये हे पारंपरिक आणि अतिशय निरोगी पदार्थ नक्की समाविष्ट करा. एक छोटीशी टीप आहे, एकाच वेळी मोठ्या प्रमाणामध्ये समाविष्ट करण्याऐवजी आठवड्यातून 2 ते 3 वेळा आलटून पालटून खाण्यास सुरुवात करा. उदाहरणार्थ, एक दिवस बेसन डाळ, दुसऱ्या दिवशी राजगिरा रोटी आणि तिसऱ्या दिवशी रागीचा दलिया किंवा चिला खा. हळूहळू तुमचं शरीर त्यांच्या पोषणाशी जुळवून घेईल आणि तुम्हाला तुमच्या ताकद आणि आरोग्यामध्ये फरक जाणवेल. मंडळी, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कुटुंबासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही यापैकी कोणते पारंपरिक पदार्थ आधीच खाल्ले आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अर्थातच यासारख्या अधिक निरोगी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या क्रिश व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.